DJ. चला आता कधी देवाचं दर्शन घेतलेलं आहे दर्ग्याचं. आता काही पाळण्यात वगैरे बसायला दोन ठिकाणी असं पाळणा वगैरे असतात, कारण एका ठिकाणी काही जागा अपुरी पडते आणि 5 दिवस हा उरूस असतोय. आज 4था दिवस आहे, उद्या उरूस संपणार. चला आता आपण काही पाळण्यात बसायला देऊया आणि त्यानंतर स्टॉल पण असतात मला. श्वेता मनवाला ती बावली तुया की तसली भेटते बावली ना. हां तिला मोबाईल काय घ्यायला लागलाय पिलू, काय घ्यायला लागलाय? गॉगल विकत द्या ना घ्यायला सा. चला चला या 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 चला. हा बघा आमचा उरूस शेवड्याला फिरवून तुम्हाला अंधाऱ्याला. चला 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 ह्यासोबत त्याचा ब्लॉग पण इथेच
बंद करूया. पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय करा बाबा. इथे आपल्याकडे दुसऱ्या दिवशीची सकाळची पूजा झालेली आहे. चला उरुसाचा व्लॉग करणे असाच आपण पुढे नेऊया. तुम्ही उरुस बघितलंच ना, माझ्या माहेरीकडे 5 दिवस हा उरुस असतो. गैबीचा उरुस म्हणतात त्याला. तर तुम्ही दर्गा वगैरे बघितलं असेल. काल 4था दिवस होता, आज लास्ट दिवस आहे. त्यामुळे कालकडे उरुस बघायला आणि पोरांना फिरवायला पण नेलं होतं. पाळणे असतात मोठे मोठे, आकाश पाळणा, परत ब्रेक डान्स, असं लहान मुलांचे पाळणे असे भरपूर असतात. खाण्याचे स्टॉल पण भरपूर असतात. जेवढं जमेल तेवढं आम्ही फिरलो, कारण कधी गर्दी इतकी असते. नंतर कधी कंटाळा येते. आणि 2 ठिकाणी, एका ठिकाणी ते देवाळच आहे, तिकडे पाया पडत तिथे छोटे छोटे 2 पाळणे आहेत. त्यानंतर दुसरीकडे जावं लागते. तिथंच ग्राउंडवर कधी असं मोठे पाळणे वगैरे असे ठेवलेले आहेत. खाण्याचे स्टॉल वगैरे सगळं दुसरीकडे ठेवलेलं. असं 5 दिवसाचं उरूस असते. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. चला दुसऱ्या दिवशीची सकाळ. आता माझी देवपूजन झालेली आहे. त्याने आपल्या रोजच्या कामाला सुरुवात करूया. तर इथे मी भांडी वगैरे लावलेली आहेत. बरण्या आणि इथंच भरून ठेवलेल्या जाआहेत, कारण मला आज काही बाजार आणून ह्यामध्ये भरून ठेवायचं. इथे माझ्या चपात्या झालेल्या आहेत. मेथीचा पराठा पण एक आहे. चला झाडं वगैरे मारून झालेलं आहे. काल कणी ही रूम झाडताना गादी वगैरे गुंडाळून ठेवलेली आहे. ती आता कणी पहिला फरशी पुसून घेते, त्यानंतर ती गादी हंतरून कणी त्यावर बेडशीट टाकून घेऊया. चला पहिला फरशी पुसून घ्या. किचन हॉल पुसून झालेला आहे. आता फक्त 2 रूम, व्हरांडा आणि खाली सगळं. चला पुसून घ्या. खिडकी पण उघडायची की नाही आता जीवावर येते, कारण आता कधी कारखाना चालू असल्यामुळे कार्बन इतका पडतोय की नाही की आता भीतीच वाटते. एकदा झाडलं की असं लगेच कार्बन पडलं की नाही असं कसं तरी वाटतंय. त्यामुळे की आता कधी कार्बन पडायला चालू झालं की खिडक्या शक्यतो माझ्या बंदच असतात. चला आता माझं कधी फरशा पण पुसून झालेले आहेत. आता फक्त कपडे मशीनला लावायचे. ते आज पाणी यायचे, पाणी आल्यानंतर ते आवरणार. थोडीशी भांडी पडलेली आहेत ती आता मी आवरून घेते. आणि ह्यासोबतच आता व्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटून नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.